44 वर्षानंतर भाजपचा महापौर या ठिकाणी विराजमान होणार आहे आणि आपण बघतो या ठिकाणी औपचारिक घोषणा फक्त बाकी आहे। ऋतू तावडे या ठिकाणी महापौरपदी आपली विराजमान होणार आहे आणि या ठिकाणी जोरदार तयारी सुरू आहे। भाजपचे सगळे नगरसेवक यायला सुरुवात झालेली आहे आणि भाजपचे नगरसेवक यंदा आपण बघतो फेटे बांधत आहेत आणि त्यांच्याशी आपण या ठिकाणी बोलूया। ताई, काय सांगाल, आज भाजपचा महापौर या ठिकाणी बसणार 44 वर्षानंतर आणि या ठिकाणी तयारी देखील सुरू आहे। खूप आनंद होत आहे कारण भाजपचा महापौर हा दुसऱ्यांदा महापौर बसत आहे आणि खरंच एवढा आता नाही, कारण इतकी वर्ष कार्यकर्त्यांची मेहनत आणि त्यांचं वाट बघण्याचा जो एक हे होती की इतकी वर्ष आम्ही वाट बघत होतो की आमचा कधीतरी महापौर बसला पाहिजे आणि ते आज स्वप्नात पूर्ण होताना दिसतंय। आज सगळं नगरसेवक आज या ठिकाणी फेटे बांधत आहेत आणि जल्लोष करत आहेत। काय कसं वाटतं? एकदम खूप छान वाटत आहे। मी मगाशीच म्हटलं ना की आमची कार्यकर्त्यांची म्हणजे आता कितीतरी जुने कार्यकर्ते आहेत की त्यांना सुद्धा एक आज खूप आनंदाचा क्षण आमच्यासाठी। जसं 2014ला देवेंद्रजी पहिल्यांदा भारतीय जनता पार्टीचे आमचे मुख्यमंत्री बनले होते, तोच आनंद आज महापौर बसवताना आम्हाला होतो। आपण या ठिकाणी अजून बघूया। या ठिकाणी नगरसेवक आलेले आहेत, ते या ठिकाणी आपले फेटे बांधत आहेत। या ठिकाणी काय ताई, काय सांगाल, भाजपचा महापौर या ठिकाणी बसणार आहे, कसं वाटतं? अतिशय गौरवमय दिवस आहे आज भारतीय जनता पार्टीसाठी आणि महायुतीसाठी आणि खूप बरं वाटतंय। असं वाटतंय की आता मुंबईला त्यांच्या सेवेची महापौर, त्यांची सेवा करणारी महापौर आणि टीम मिळेल। ताई, आज सगळे नगरसेवक फेट्यांमध्ये दिसणार आहेत, भगव्यमय वातावरण या ठिकाणी होतंय, काय वाटतं? भारतीय जनता पार्टी महायुती तसाही सनातन धर्म आणि भगवा घेऊन चालते आणि आज महानगरपालिकेवर भगवा फडकतोय आणि त्यातही भारतीय जनता पार्टीचा पहिला महापौर इथे विराजमान होतोय। अर्थातच भगवा तर राहील, जय श्रीरामचा नारा आम्ही घेऊन चालतो, तो आज पूर्ण होतोय। आपल्याला अजून नगरसेवक आपण त्यांची सर, कसं वाटतं आज एवढ्या वर्षांनी सत्ता पलट झालेली आहे, भाजपचा महापौर यंदा या ठिकाणी विराजमान होते? आमचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीसजींनी लोकांना आश्वासन दिलं होतं की मुंबईचा महापौर हा मराठीच बनणार, ते करून दाखवलं आहे। मला विश्वास आहे की आमचे नेतृत्व करणारे ऋतुताई तावडेजी, त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व नगरसेवक मुंबईच्या विकासाचा लढा लढणार आणि चांगल्या पद्धतीने लढणार। आज संपूर्ण वातावरण या ठिकाणी बघितलं तर संपूर्ण वातावरण भगवा झालेलं आहे। मुख्यमंत्री स्वतः या ठिकाणी येणार आहेत आणि संपूर्ण वातावरण या ठिकाणी भगवा झालेलं आहे। तर भगवाच आमचा विचारधारा आहे आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी हे आमचे नेते आहे, त्यांचा आम्ही इकडे भरघोषाने स्वागत पण करणार मुंबई महानगरपालिकेमध्ये। आपण या ठिकाणी बघितलं तर पहिल्यांदा या ठिकाणी महापौर भाजपचा बसणार, त्यामुळे अतिशय आनंदाचं वातावरण आहे कारण की 44 वर्षानंतर या ठिकाणी भाजपचं हे महापौर या ठिकाणी बसणार आणि त्यामुळे संपूर्ण आपण या ठिकाणी बघितलं तर भगवमय वातावरण हे तयार करण्यात आलेले आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र, मुंबई। आज 12 वाजता या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर हा विराजमान होणार आहे। 44 वर्षानंतर या ठिकाणी भाजपचा महापौर या ठिकाणी विराजमान होणार आहे आणि संपूर्ण नगरसेवक या ठिकाणी तयारीला लागलेले आहेत। संपूर्ण नगरसेवक हे फेटे बांधत आहेत। आपल्यासोबत तेजस्वी घोसाळकर आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। ताई, काय सांगाल, तुम्ही आता फेट्या बांधलेल्या आहेत आणि 12 वाजता या ठिकाणी महापौरपदी भाजपचा महापौर या ठिकाणी बसणार आहे? खरं तर खूप आनंदाचं आमचं वातावरण आहे। 25 वर्षानंतर हे मुंबईचं महापौर हे भाजपचं होणार आहे, खूप आनंद आहे आणि त्याचप्रमाणे आज मुख्यमंत्री आमचे माननीय देवेंद्र फडणवीसजी आज येणार आहेत, त्यामुळे अजूनही दुगणा आनंद झालेला आहे, त्यामुळे खूप छान वाटतं। संपूर्ण वातावरण आपण बघितलं तर CST परिसराचं भगवमय करून टाकलेलं आहे। आज BMC पण भगवा फेटा घातलेला आहे। सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या नगरसेवकांनी आज थीम ठेवलेली आहे भगव्याची आणि आज सगळं मुंबई हे भगवमय झालेली आहे। विकासाच्या दृष्टीने मुख्यमंत्री यांनी बोललेलं तर विकास घेऊन आपण पुढे जाणार, विकासाच्या दृष्टीने निवडणूक लढवली होती, आता कसं चॅलेंज असणार आहे कारण की जे सत्तेमध्ये होते ते आता विरोधामध्ये आले? निवडणूक आम्ही ही विकासासाठी लढवली होती, आम्ही लढलो विकासासाठी आणि जिंकलो विकासासाठी आणि आता महापौर होणार आहे आणि काम करणार आहे फक्त विकासासाठी, तर विकासच असणार आहे। आपण या अगोदर शिवसेनेमध्ये होतात, महापौर या टायमाला प्रत्येक वर्षी शिवसेनेतच बसलेला होता, पण ही आता सत्ता पलट झालेली आहे, काय वाटतं? म्हणजे हे लोकांचं कौल आहे, बाकी काही नाही। थँक्यू।
तर आपण या ठिकाणी बघितलं तर तेजस्विनी घोसालकर होत्या, त्यांनी बोलले ह्या लोकांचा कौल आहे, नागरिकांचा कौल आहे, त्यांना वाटत होतं या ठिकाणी विकासाच्या दृष्टिकोनातून मुंबई पुढे जावं आणि त्या दिन कौल दिलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मनोज सोलंकीसह मनोज जायकर, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई.